आता भाजपचं आंदोलन सुरू आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपकडून राज्यभरात आज आंदोलन केलं जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर जितेंद्र आव्हाड यांनी फाडल्याचा आरोप करत भाजपकडून हे आंदोलन सुरू आहे। मनुस्मृती त्यावर लिहिलेलं होतं आणि त्यावेळीच त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो होता आणि मनुस्मृती फाडतोय असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी ते पोस्टर फाडलं। पण यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माफी सुद्धा मागितलेली आहे। पण जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत हे आंदोलन सुरू आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आता आपल्यासोबत आहे। अक्षय, यांचे पोस्टर जे आहेत ते त्यांनी फाडलेले होते। त्या संदर्भात त्यांनी तिथेच महाडमध्येच जाहीर माफी जी आहे ती मागितली होती। परंतु भाजपकडनं आज राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आलेली होती आणि त्यानुसार मुंबई भाजप अनुसूचित मोर्चाकडनं आज दादरच्या कैलास लस्सी या संपूर्ण परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि पोलिसांकडनं सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते धरपकड करण्यात आली। अक्षय, तुला थोडंसं थांबवतो, आंदोलनकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात। तर आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस या सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतानाची दृश्य आहेत। याचबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपण अक्षय मंकनीकडे जाऊयात। अक्षय, काय घडतंय नेमकं तिथे? सौरभ, सध्या आता आंदोलन जे आहे ते शांत झालेलं आहे। जे कार्यकर्ते आंदोलनाला होते त्या सर्वच कार्यकर्त्यांना, जे भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड केलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या या सगळ्या कृत्याच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं आज मुंबईमधल्या दादर पूर्व येथे आंदोलन करण्यात आलं। भाजपच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नारेबाजी केली आणि त्यानंतर पोलिसांनी थेट कार्यकर्त्यांना धरपकड करण्यास सुरुवात केलेली आहे। सध्या आता आंदोलन जे आहे ते थांबलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सौरभ, ठीक आहे, तर दादरमधल्या आंदोलनाची दृश्य आहेत। भाजपने हे आंदोलन केलं। अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल।